अहो आपल्याला उद्या ना थोरल्या सावकाराच्या बंगल्यावर जायचं. लय दिवस झालं बंगला बघायला या या म्हणले. अहो बंगल्याचं काहीतरी कारण असं ना, बघायला काय जायचंय बंगला तरी. अगदी तुम्ही मुद्द्याला हात घातल्यावर बघ. बंगला बघणं हा फक्त कारण आहे, खरं कारण आहे मला माझ्या मुलीला प्रांजळला त्यांना दाखवलं. बाकी काय म्हणताय? एकदम तयारी जोरात केली दिसते बरं का तुम्ही. तुमचं नाव काय म्हणायचं? प्रांजल नाव आहे माझं आणि मागच्या महिन्यातच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशन म्हणजे एखादा कारखाना टाकला वाटतंय? नाही नाही, कारखाना नाही, मी शिक्षणाबद्दल बोलते. असं वय, आम्हाला वाटलं एखाद्या कारखान्याचंच नाव आहे म्हणून. बरं, तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण तसं मला शिक्षणाचं नाही ना, पण शाळेत अभ्यास करून करूनच जमलो. तुम्ही पदवीपर्यंत तरी शिकला असताल ना? हो, आम्ही तशा 3-4 पदव्या घेतले. अरे वा, खूप छान. तशा कोणकोणत्या पदव्या घेतल्या तुम्ही? भुजंगराव, कसं काय झालं बोलणं मग? व्यवस्थित झालं. प्रांजल आवडली का तुम्हाला? हो, खूप आवडली. एकदा का तुमच्या मुलीशी आमच्या भुजंगरावाचं लग्न झालं की भुजंगरावच मुख्यमंत्री झाल्यासारखं आहेत ना. थोरले सरकार, तुम्ही मुख्यमंत्री बनायची स्वप्न बघताय की नाही? बरं मुख्यमंत्री हा अहो मुख्यमंत्री साहेब, काय म्हणतात? कसला विचार करताय? काय नाही, आता राज्य सांभाळायचं म्हणल्यावर विचार तर करावा लागतो. हो हो हो, चांगली चांगली माणसं पक्षाला जोडली पाहिजे. हो हो, बरोबर. त्यांची लायकी नाही तरी सुद्धा, पण तुम्ही जी ही जागा आहे ना कारखान्यासाठी निवडली बघा. हो, ही जागा समजली. तेच ना. या बोला, तुमची काय अडचण आहे? नमस्कार मुख्यमंत्री. बसा. आम्हाला असं समजलं की आपल्या सावकारांच्या घरी काय तुम्ही जे सांगितलं ना ते सगळं माहिती आहे, पण आमचे पण दगडाखाली आले. त्यामुळे एक तर राजकारण करायचं नाही तर नाती सांभाळायचं. राजकारण सांभाळायचं म्हणल्यावर दोन्हीकडे बॅलन्स ठेवायलाच पाहिजे. तुम्ही मला सांगितलं चांगलं, मी याला नक्की विचार. हां, या. तुम्ही पूर्ण विचार करून निर्णय घ्या, नाहीतर तुम्हाला माहिती आहे आम्ही काय करू शकतो. हॅलो हॅलो हॅलो, मग समाजसेवक अण्णासाहेब जगताप लावला का नाही त्या भुजंगचा कार्यक्रम?